आणि आता काही मोठ्या बातम्या। नरेंद्र जाधव समिती अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर सादर। मंत्रिमंडळापुढे अहवाल सादर केला जाणार। त्रिभाषा समितीने आम्हाला रिपोर्ट दिलाय, कॅबिनेट निर्णय करेल, देवेंद्र फडणवीसांची माहिती। राज्यात आता शेतकरी आणि लाडक्या बहिणींना दिलासा। लाडक्या बहिणींना 4,500 तर शेतकऱ्यांना 6,000 रुपये मिळणार। फेब्रुवारी-मार्च महिन्यामध्ये योजनेचा लाभ मिळणार अशी माहिती। सोलापुरात ईव्हीएम ढाब्यावरती आढळल्या या प्रकरणी आता वाहन चालकावरती गुन्हा दाखल। परवानगीशिवाय ईव्हीएम स्ट्रॉंग रूम बाहेर नेल्यानं कारवाई। दिनेश भांगे यांच्यावर मोहोळ पोलिसात गुन्हा। उद्यापासून 12वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा 18 मार्चपर्यंत परीक्षा चालणार। परीक्षेदरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासन सज्ज। वडिलांच्या बाजूचे कागदपत्र सादर केले नाही, फक्त आईकडील कागदपत्र सादर केली म्हणून जात वैधता प्रमाणपत्र नाकारता येणार नाही। जात पडताळणी समितीला पुनरावलोकन आणि सुमोटो कारवाईचे अधिकार नाही। मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा हा महत्त्वाचा निर्णय। राजधानी दिल्लीमध्ये 9 शाळांसह संसद भवनाला बॉम्बने उडवण्याच्या धमकीचा मेल आला। 13 फेब्रुवारीला दुपारी 1:11 संसदेमध्ये स्फोट होणार असल्याचा उल्लेखही करण्यात आला। धमकीनंतर परिसरातील सुरक्षा वाढवली। वाढवण पोर्ट प्रोजेक्ट लिमिटेड आणि महाराष्ट्र शासनाच्या व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालय यांच्यामध्ये सामंजस्य करार। पालघरमधील वाढवण बंदरासाठी आवश्यक कुशल मनुष्यबळ स्थानिक पातळीवरच उपलब्ध होणार। ठाणे भिवंडी कल्याण मेट्रो 5 मार्गिका डिसेंबरपर्यंत सुरू करण्यात येणार आहे। त्या दृष्टीने आता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने हालचाली सुरू केल्यात। त्यामुळे आता भिवंडीला पहिली मेट्रो या वर्षाअखेर मिळण्याची दाट शक्यता आहे। मेट्रो 5 मार्गिका 24.45 किलोमीटर लांबीची आहे। त्यावर 17 स्थानक आहेत।